नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामसेवकांचा पगार कोणत्या निधीतून होतो? ग्रामसेवकांचा पगार खालीलपैकी कोणत्या निधीतून होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जिल्हा निधीतून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जर्मनी या देशाकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते आहे? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी ए व बी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, येन हे चलन कोणत्या देशाचे आहे? येन हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जपान या देशाचे येन हे चलन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत समाविष्ट कोलकात्यातील उत्सव कोणता? युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत समाविष्ट कोलकात्यातील उत्सव कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दुर्गापूजा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, LPG धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले होते? LPG धोरण खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 8वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्राफाईट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? खालीलपैकी सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पॅसिफिक समुद्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारताची सरहद्द सागर किनारपट्टीपासून किती अंतरापर्यंत असते? भारताची सरहद्द सागर किनारपट्टीपासून किती अंतरापर्यंत असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12 नाविक मैल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, ज्या साधनाने आपण कम्प्यूटर प्रोग्राम पुरवितो त्याला काय म्हणतात? ज्या साधनाने आपण कम्प्यूटर प्रोग्राम पुरवितो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इनपुट डिव्हाइस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, लोकनायक खालीलपैकी कोणाला म्हणतात? लोकनायक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, राकेश झुंझुनवाला यांची विमान कंपनी कोणती? राकेश झुंझुनवाला यांची खालीलपैकी विमान कंपनी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आकाश एअर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना कोणी केली? दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कुतुबुद्दीन ऐबक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला? द्विराष्ट्र सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, दर 5 वर्षांनी आपली संपत्ती प्रदान करणारा राजा कोण? दर 5 वर्षांनी आपली संपत्ती प्रदान करणारा राजा कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हर्षवर्धन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, वनस्पतीमधील पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? वनस्पतीमधील पेशीभित्तिका खालीलपैकी कशाची बनलेली असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सेल्युलोज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली? भारतातील पहिली वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डेहराडून या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गंधक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कोयना धरण पुढील कोणत्या ठिकाणी आहे? कोयना धरण पुढील कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, माळशेज या ठिकाणी कोयना धरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 382 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती कोणती? सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रा. पी. बी. पाटील.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. केंद्र सरकारने किती नवीन सैनिक शाळांना मंजुरी दिली आहे? केंद्र सरकारने खालीलपैकी किती नवीन सैनिक शाळांना मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 23. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने कोठे क्रीडा विद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली आहे? महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने कोठे क्रीडा विद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे? ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच नमो 11 कलमी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच नमो 11 कलमी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणते द्वारका दिल्ली येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे केंद्र आहे? खालीलपैकी कोणते द्वारका दिल्ली येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी यशोभूमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. भारताचा कोणता स्टार टेनिसपटू डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतून निवृत्त झाला आहे? भारताचा कोणता स्टार टेनिसपटू डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतून निवृत्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए रोहन बोपण्णा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने डेव्हिस कप कारकिर्दीत एकूण किती सामने खेळले आहेत? भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने डेव्हिस कप कारकिर्दीत एकूण किती सामने खेळले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 33 सामने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. जागतिक वारसा स्थळ समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली? जागतिक वारसा स्थळ समितीची बैठक नुकतीच कोठे पार पडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए रियाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतात ली हे चक्रीवादळ आले आहे? खालीलपैकी कोणत्या देशाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतात ली हे चक्रीवादळ आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कॅनडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. कासी फैज ईसा यांनी कोणत्या देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे? कासी फैज ईसा यांनी कोणत्या देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे? केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 13,000 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा देशातील किती लाख कारागिरांना लाभ होणार आहे? केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा देशातील किती लाख कारागिरांना लाभ होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 30 लाख कारागिरांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोणता आहे? आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारताने कितव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे? भारताने कितव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 8व्यांदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये मालिकावीर किताब कोणी पटकावला? आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये मालिकावीर किताब कोणी पटकावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी कुलदीप यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कुठे सुरुवात झाली आहे? आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कुठे सुरुवात झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए जकार्ता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे? भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए गणेश चतुर्थी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे? कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नारी शक्ती वंदन विधेयक.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. सध्या देशातील संसद आणि विधिमंडळामध्ये किती टक्के महिला सदस्य आहेत? सध्या देशातील संसद आणि विधिमंडळामध्ये किती टक्के महिला सदस्य आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 14%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारताच्या संसदेची जुनी इमारत आता कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? भारताच्या संसदेची जुनी इमारत आता कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी संविधान सदन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. भारताची नवी संसद इमारत कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? भारताची नवी संसद इमारत कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए संसद भवन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. नासाचे अंतराळवीर फ्रॅन रुबियो यांनी किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे? नासाचे अंतराळवीर फ्रॅन रुबियो यांनी किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 371 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. महिलांना प्रस्तावित असणारे 33% आरक्षण हे कोणत्या सभागृहात लागू नसणार आहे? महिलांना प्रस्तावित असणारे 33% आरक्षण हे कोणत्या सभागृहात लागू नसणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी राज्यसभा आणि विधान परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कोणी नुकताच राजीनामा दिला आहे? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कोणी नुकताच राजीनामा दिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी सदानंद मोरे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. देशात प्रथमच पुशपूल पद्धतीची स्वतंत्र रेल्वेची निर्मिती कोठे केली जात आहे? देशात प्रथमच पुशपूल पद्धतीची स्वतंत्र रेल्वेची निर्मिती कोठे केली जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी चेन्नई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशाचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी रुपये अपेक्षित आहे? आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशाचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी रुपये अपेक्षित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 18.23 लाख कोटी रुपये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांनी द स्टोरी टेलर कलाकृती कधी रेखाटली होती? सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांनी द स्टोरी टेलर कलाकृती कधी रेखाटली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1937 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहेत? 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी भुवनेश्वर या ठिकाणी. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.